झाली बाई, आज खिचडी केली. आज काही डोकं लागत नाही जास्त. मी म्हणत होते की फोन लावून तरी पाहिजे पोरीला चिवल काय सांगितलं तर. नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कधीच स्वतःहून फोन नाही लावत. मी लावला तर कधीच फोन उचलत नाही. कधी पण व्यस्तच राहतो. हा माणूस ना कायच करतो काय माहिती. मग आपला फोन कधीच उचलत नाही. आता मी का टाइमपाससाठी लावून राहिले फोन. फक्त विचारून राहिले का शिकत हा काय नाही. दवाखान्यात जायले पोरीसाठी काळजी लागती म्हणून लावला. पहा आता घरी आल्यावर दाखवते त्याला चांगली. लता, ए लता, कुठे आहे तू? घरात तर काही दिसून नाही राहिली. कुठे गेली का नाही? तुम्ही आले वाटते दवाखान्यात घरी. सुनीता, अय सुनीता, झोपली का वाजू? तिला ना डॉक्टरने दिला तो डोस देऊन टाक चांगला. आणि तू पण खाऊन घे काहीतरी. खिचडी केली. तिचं पण दुखू राहिलं लताचं. तिला दवाखान्यात न्यायला लावते. मी म्हणते आता सुरेशला की तिला दवाखान्यातून आण, नाहीतर उद्या न्याव. हा माई आता मरायची उचा. किती काही झोपून राहिली. फक्त पाहू राहिली, टक पाहू राहिली, हसून राहिली, रडून राहिली. आणि लताचं दुखू राहिलं. काय झालं तिला? आई नाही ती म्हणत होती की पोट दुखू राहिलं, डोकं दुखू राहिलं, हात पाय गळून पडले, असं काही म्हणून राहिली. लगेच तोंडीतलं वाकडं. तिला चालता येत नव्हतं. तोंड एवढं वाकडं केलं तिने. तुला काय सांगा आई, तिला दवाखान्यात न्यावं लवकर पटकन. काही आसन. मला तर असं वाटतं गुड न्यूज वाटतं आपल्या घरी. तिला एकदा पहा तुम्ही विचारून. मला पण तसंच वाटलं. पण मग आता ह्याची उजायच्यात नाही. तिला काही विचारलं नाही घाई गडबडीत. आता तिला पाहिजे म्हणून दे अगोदर डॉक्टरकडे नेते. डॉक्टरच सांगा काय होतं आता काय नाही तर. या अशक्तपणामुळे झालं, कशामुळे झालं. चिडचिड पण लई करते ना ती. जीवा येतं कामाचं नाटकं करती असं वाटत नाही. नाटकं केल्यासारखंच करता ती. आई तसं नाही, नाटकं गिटकं नाही करत ती हायचं ना. तिला कामाचं जीवार येतं. पण मग असं काही मग ती असं म्हणणार नाही डोकं पोट. तुम्ही काय करा, एकदा ती डॉक्टरकडे न्या. सुरेश भाऊजीला सांगा घेऊन जा म्हणा दवाखान्यात. काय म्हणतो डॉक्टर ते पहा. पहिलं तिला दवाखान्यात न्या. बरं जाते मी तुला सांगायला आलते की तू काय कर. पहिला चिवला गोळ्या औषधी दे. आणि तू पण चांगलं खाय. तुपली गोळी औषधी घे. तुला पण गोळी आहे. तुला 3 महिने गोळ्या घे, नाही तुपल्या अंगात रक्त ते कमी येतं. मी पाहते. सुरेशला बोलते, लताला पण बोलते. तू तुपली काळजी घे पहिली. पोरीची घे. लता, आय लता, काय म्हणता त्या बाई? अजून तोंड पडेल असेल तुला. आता काही पडू देऊ नको. आता तू सुरेश जा दवाखान्यातून या. डॉक्टर काय म्हणतो पहा. टेस्ट गिष्टे करा, ब्लड टेस्ट. मग नंतर कळन काय झालं काय नाही तर. डोकं पोट सगळं दाखवून घ्या आता काय काय दुखतं. सासूबाई हात जायचं दवाखान्यात आता. काय होतं डॉक्टर रातभर राहतो. 10 वाजे लोक डॉक्टर राहतो. आता काय 5:30-6 वाजता वाजले. जाऊन या. काय होतं काय पहा. डॉक्टर काय म्हणतो तो. ये कशाला लांबायचं परत. सासूबाई मी गोळी घातली होती ना त्याच्यामुळे आता बरं वाटलं. मला थोडंसं खाता बरं वाटलं. आवाज तुला दुखू राहिला. मला असं वाटतं की दवाखान्यात जाऊन या, टेस्ट करून या काय होतं काय नाही. असं चारदा दुखणं चांगलं नाही. काही हातून दुखत असन तुला, काही अंगातल्या अंगात ताप येत असन. तू काय कर डॉक्टरला दाखवून ये. बया सासा परत लोक आम्हाला म्हणेल की सुनाला दवाखान्यात नेलं नाही, सुनाचं दुखतं तरी. आई पण हाता मला चांगलं वाटू राहिलं ना. गोळ्या घातल्या होत्या. थोडं गरम पाणी पिलं, हे केलं, थोडासा आराम केला नंतर तेव्हापासून मला चांगलं वाटू राहिलं. गोळ्या काही नाही, तात्पुरता आराम पडतो. तू जाय दवाखान्यातून ये. मी सुरेशला सांगितलं. सुरेश बाहेरच उभा आहे. तुला घे तुला आवरेल असेल तर जाय डॉक्टरकडे जाऊन ये. तू तर थैली गेली नाही तिथने. तुपली पर्स न्यायचं काम नाही. हाय सुरेश सोबत. जाय बरं बैस गाडीत. लता, ए लता, चालना लवकर उशीर होऊ राहिला. दवाखान्यात जायला लवकर. दवाखाना बंद होतो बरं का. आणि मग शेतात जाणे डबल तिथून आल्यावर. पाय तो सुरेश किती आवाज देऊ राहिला. होय बरं जाय बरं पटकन. तू पटकन निघ लगे. आता काय होतं बाई. डॉक्टर म्हणे बाई तीच होईल नाही. आता काय करू. तेला म्हणते या आपण तिकडंच फिरायला जाऊ, काही बाहेरचं खाऊ. असंच करू येणारच नाही लवकर. आणि डॉक्टरला ताप आली असं काही सांगायला लागलं. गुणगुण करू राहिली विता. किती टाइम पास करू राहिली. जाय ना लवकर दवाखान्यात जाऊन ये. परत म्हणते मग दुखू राहिलं ते दुखू राहिलं. मग काम कोण करायचे घरातले. हा जाते काही नाही म्हणत होते मी. म्हणते जाऊ दे. साडी गिडी काही चांगली म्हणा. काही बदलायचं काम नाही. कपडे गिपडे निघते मी. लग्न झालं सगळं झालं तरी तुला काही सांगलं नाही का त्या मायनं. जातो कधी म्हणायचं नाही. कधी पण म्हटलं येतो आम्ही दवाखान्यातून असं म्हणायचं. बोलायची रीत भात अजून शिकलीस नाही तू. येतो म्हणाव येतो. हा येतो आम्ही दवाखान्यातून. ऐ आहो दवाखान्याच्या बहाण्यानं पहिल्यांदा आपण दोघं सोबत चाललो दवाखान्यात लग्न झाल्यापासून. कुठंच तुम्ही लॉंग ड्राईव्हला नेलं नाही. कुठं नेलं नाही. कुठंच माझ्यासोबत नाही. मला कुठं फिरायला नेलं नाही. काम असते माय मागं. मी घरी काम आहे का. वावरात जावं लागतंय. रातचं पण आता बारी द्यावं लागते. हरभरं पेरेले, गहू पेरेले. तुपलं काय काम सगळ्या जमान्याला. बायकोसाठी एक दिवस काढला का. लग्नाला 7-8 महिने झाले आपल्या. कुठं फिरायला नेलं का. कधी नेता फिरायला. तुमचे भाऊ, तुमचे मोठे भाऊ आणि तुमची मोठी बहिणी किती लांब फिरायला गेले. महाबळेश्वर, माथेरान. आणि तुम्ही मला कुठं नेलं. मला ताई सांगत होत्या ते जायला फिरायला. तुम्ही तर कुठंच नेलं नाही मला फिरायला. जाऊ ना आपण पण फिरायला. का अजून जिंदगी बाकी आपली सगळी. 7-8 महिने तर झाली लग्नाला. आता लग्न झाल्यापासून तुला तर माहिती आहे आपल्या बाबाचं दुखलं. आपल्या वहिनीला आता मुलगी झाली. चिवणी झाली का.
मग आता घरात कोण करण बरं तुझ्याशिवाय? शिवदर्शी मोठी झाली तर वहिनी पण करू लागेल ना मग तुला काम. नंतर मग दर्शक फ्री झाल्यावर जाऊ आपण फिरायला. जिंदगीचा भरोसा नाही, आज आहे तर उद्या नाही. तुम्हाला माहिती आहे का काय काय घटना ऐकायला त्या? कधी जगायचं जीवन? लोक जिंदगी पडेले, तुमचं तसंच आहे. काही म्हणलं फिरायला चला, काही म्हणलं जिंदगी, सगळं जिंदगीच पडेले. मग बाकीच्या कामाला पण जिंदगी पडेले. लग्न झाल्यावर नवीन नवीन फिरायला जात असते, काही नाही. आपलं तर चाललंय हे करणं ते करणं, काय चाललं. अहो लग्न झाल्यापासून दवाखान्यात आपण दोघं पहिल्यांदा सोबत चाललो ना दोघं. कधीच दोघं जात नाही कुठं. तुला तर तसंच पस्तावी राहिला लग्न झाल्यावर. जाऊन आपण फिरायला, त्याला आता वेळ काळ काढून दर्शक दम धरत असते. आता फिरायला जायचंच आहे ना आपल्याला, पण आपल्याला आता वेळ तशी नाही सध्या. आपल्याकडे टाइम नाही, सगळी जबाबदारी आपल्यावर आहे सध्या. तुला पण कळायला पाहिजे ना. काय जबाबदारी बाबा तुमच्या मागं आहे. मला तर आल्यापासून त्या स्वयंपाक खोलीत आहे. स्वयंपाक खोली घरातलं काम असं आणि तसं. हेच आहे फक्त. तुमच्या वहिनी ते तुमच्यापेक्षा मोठे असून सगळे असून तिथं किती लांब लांब फिरायला गेले लग्नाच्या अगोदर. तुम्ही तर कुठंच नाही नेलं मला. झालं तो डबल सुरू. तू सांगितलं नाही की मी जाऊ म्हणलं फिरायला. जाऊ तर जाऊ एकदा. आता तो तब्येत चांगली नाही ना, आता चुप पैसे जरा. बाई आता कसं करू दवाखान्यात आपली तब्येत चांगली आहे काय म्हणून यायला. कोण गुणगुण करू आली नाकातल्या नाकात? काय झालं आता? तुला दवाखान्यात चालवलं नाही का? म्हटलं तुम्हाला आता खरं सांगते, म्हटलं दुखच नाही राहिलं. मी कटाळले आज जीवनाला. मला ना थोडा असा मोकळा पाहिजे, आराम पाहिजे. मी म्हणत होते मला माहेरी जायचंय म्हणून मी नाटकं केले. तुम्हाला सांगू राहिले, तुम्ही सासूबाईला म्हणू नका बरं. तुला काही लाज लाजा काही वाटते की नाही हो खोटं बोलायला? इतकं सगळे काम धंदे सोडून मी तुझ्या संग येऊ राहिलो. मला वाटलं खरंच तू दुखू राहिलं. तुला काही वाटायला पाहिजे, पण आपल्या घरी आता लहान लेकरू आहे, तो आईला त्रास द्यायला नाही पाहिजे आपल्या. आणि तू खुशाल खोटं बोलून मला बाहेर आणून राहिली. आलो आता जाऊ मस्त पाणी गिनी पुरी खाऊ. तुम्ही आईला सांगा मी आतापासून चांगली वागेन. तुम्ही माझ्यासोबत टाइम स्पेंड करा. मला थोडासा केअर द्या. आपण थोडं बाहेर घुमू नंतर जाऊ. तुम्ही आईला सांगा की नॉर्मल सांगितलं डॉक्टरनं आराम करायला सांगितलं म्हणा की 10-15 दिवस माहेरी गी झाडाला लावा. एवढं हे करायला लावा. तुम्ही सांगा डॉक्टरना आरामाची अत्यंत गरज सांगितली. आज तुम्ही आईला सांगा. पागल झाली का तू? तुला काही कळतं का? मला तर अशी कानाखाली मारा वाटवली आता. इतकं खोटं बोलायला पहिलेच खोटं बोलून मला आता दवाखान्यात आणलं. डबल खोटं बोलायला लावती का? मी अजिबात तो ऐकून घेत नाही. मी आई सगळं सांगून देणार आहे. झालं तुमचं सुरू. तुम्हीच मला असं करता. सगळं घरच मला खाली लावानी करतं. बाई मी एवढं मला फक्त काय पाहिजे? मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. फक्त तुमचं प्रेम, तुमचा वेळ पाहिजे. पण तुम्ही पण मला समजून घेत नाही. मला फक्त तुमचा टाइम पाहिजे. तुमच्यासोबत मला काही टाइम स्पेंड करायचा होता. त्यासाठी मी तुम्हाला आणलं. आणि तुम्ही मला दाखवून राहिले, बोलू राहिले. काय बाई मग काहीच खरं नाही माझ्या जीवनाचं. हो काय झालं तुला लगे एवढं? लगे रडायला लगे 2-2 धारा लावलं डोळ्याला. काय झालं तुला रडायला एवढं लगे? तुम्ही पान कशी बोलू राहिले? लोक बायकासाठी किती करते. तुम्ही आपले 2 शब्द ऐकून राहिले फक्त. काय आहे मी एवढं घरदार सोडून तुमच्यासाठी आले. तुम्ही मला सगळ्यांनी एकटं पाडलं. आपलं कोणी समजून घेत नाही. मग तुम्ही तर माझी साथ द्या. मला अजिबात खोटं बोलणं आवडत नाही. आणि असं खोटं नाटक बोलून तोही साथ देऊन मला काय भेटणार आहे? जे आहे ते आपलं सरळ बोलायचं आणि खरं सांगायचं. काय तर मी तुला माहेरी पाठवलं नसतं. तू जर म्हणली असते मला 2-4 दिवस जाऊ दे बरं, आता मी कटाळली. इतकं खोटं गाटं करून कशाला दुखण्याचं नाटक करावं? अहो फक्त यावेळेस तुम्ही फक्त मला मी माहेरी जायचं नका धाडू. माहेरीने मी इथंच थांबते. पण आपण थोडं फिरायला जाऊ. घरी सांगा फक्त तुम्ही की डॉक्टरना आराम गोळ्या गिळ्या दिल्या. आता डॉक्टर म्हणे बरं वाटेल असं तुम्ही सांगा फक्त. एवढ्या वेळेस फर्स्ट अँड लास्ट खोटं बोला. प्लीज आपल्यासाठी प्लीज ना. आपण थोडं टाइम प्लीज ना. मला काय बोलू सुचत राहिलं मग आता लगे. बरं एवढ्या वेळेस तू आता तो ऐकतो मी, पण इथून पुढे असं खोटे नाटकं करायचे नाही. चला आता आपण मस्त जाऊ, पाणीपुरी खाऊ आणि मस्त घरी जाऊ आता. आणि चांगलं काम करू आता घरी जाऊन. चांगले राह बरं का. असे नाटकं नको करू. एक काम वाटलं तर कमी करत जाय, पण असं खोटं नाटक उलटून बोलत जाऊ नको घरी कोणाला. हो आता मी तुम्ही सांगतच वागते. पण आपण ना बाहेर जाऊ मस्त. काही बाहेर तुम्ही ऐकता ना आपला. पण न तुम्ही मला फिरायला पण नेत नाही. आपण कधी जायचं फिरायला? फिरायचं काय हो आता? जाऊन आपण नक्की उन्हाळ्यात जाऊन ये. उन्हाळ्यात लगेच सगळ्याची परमिशन घेऊन मस्त आपण लांब फिरायला जाऊ. 15 दिवस जाऊ. लगे टेन्शन नको घेऊ तू आता. आता मस्त पाणीपुरी घेऊन घरी जाऊ आपण.